हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग. तर आज माझ्या मम्मीची एक छानशी रेसिपी परत एकदा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ती बनवत होती आज टमाट्याची चटणी. म्हणजे घरामध्ये दुसरी पण भाजी बनलेली, पण चटणी तर तिच्या आता तुमच्याबरोबर मला शेअर करायची. म्हणून मग सकाळी उठल्यानंतर हे मुलं तर बसलेले होते आंघोळी करून, ही तर चहा पाणी करत होती. माझं देवघर बघा किती सुंदर आहे. आणि मम्मीची इकडे आहे ना टमाट्याची चटणी ना बनवायची सुरुवात झाली होती. तर मम्मी म्हणजे सगळा स्वयंपाक छानच बनवते. ही बघा इथं उसळ बनवलेली होती, तरी पण एक टोमॅटोची चटणीची रेसिपी चालू होती. कारण आहे ना त्या पोरांना डबे द्यायला लागते ना, आणि नाना नानी त्यांना पण डबे न्यावं लागतं. मग 2-3 डबे जातात असे, म्हणून आम्ही 2-2, 3-3 भाज्या करतोच नेहमी. तर मम्मीच्या रेसिपी मला शेअर करायला खूपच आवडतात. तर टमाट्याची चटणी खूप सुंदर बनवली होती. तसं मी फायनल लुक तुम्हाला दाखवतेच. तर ही बसली होती मोबाईल बघत सकाळी. मग आम्ही दोघींनी मिळून किचनमध्ये साफसफाई केली. मग तिने भांडे घासले. तर तुम्हाला दाखवते हे बघा फायनल लुक. शिजल्यानंतर खूप छान दिसत होती. मग मी थोडासा केअर काढून घेतला. मग यांना जायचं होतं शाळेमध्ये. मग हे जेवण करीत होते. जेवण करता करता गप्पा पण चालू होत्या यांच्या. मम्मीने मग त्यांच्या दोघांचे डबे पण भरले आणि त्यांची शाळेत जायची तयारी झाली होती सुरुवात. मग याचा मेकअप करता करता त्याला भरपूर वेळ लागला. हा तर इथंच बसून एकदम IT मध्ये झाला होता रेडी, आणि याचा मेकअप अजून काही संपत नव्हता. आणि इकडं हिचं काय मोबाईल बघणं संपत नाही. आणि ही मला थोडंसं सजेशन देत होती पोरांना काय काय करावं काय काय नाही असं सांगाय. मग हे दोघं जण शाळेत निघाले. तर आजच्यासाठी एवढंच होतं. पण त्या गडबडीमध्ये मम्मीचे कपडे वाळवण्यासाठी धडपड चालू होती. तर आजच्यासाठी एवढंच होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय? लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.